नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अभ्यासाला लागू भविष्य घडवू यावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत मच्छिंद्र चाटे सर. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून देते. मच्छिंद्र चाटे सर मागील 40 वर्षांपासून चाटे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत करीत आहेत. चाटे कोचिंग क्लासेसचा लाभ आतापर्यंत 15 लाख विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. मच्छिंद्र चाटे सर 10वीला गुणवत्ता यादीमध्ये तिसरे आणि मागासवर्गीयामध्ये राज्यात प्रथम होते. सरांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय, परंतु त्यांनी नोकरी करण्याऐवजी विद्यार्थी घडवणे हे ध्येय मानलं. चाटे सरांनी आतापर्यंत बिनधास्त, चिमणी पाखरं, घरट्यासाठी सारं काही आणि मेनका उर्वशी या मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांनी तमिळ, मल्याळम, कन्नड, तेलुगू, हिंदी आणि भोजपुरी भाषेमध्ये देखील चित्रपट बनवले आहेत. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. सर, अगदी 40 वर्षांचा अनुभव आहे तुमचा. काय सांगाल आजच्या विद्यार्थ्यांना? मित्रांनो, मी तुम्हाला एक कथा सांगतो. ही कथा थोडीशी इंटरेस्टिंग आहे. या कथेमध्ये एक मच्छीमार भल्या पहाटे नदीवर पोहोचतो. खूपच पहाट असते, अंधार असतो. त्याच्या काही लक्षात येत नाही. तो विचार करतो, थोडा वेळ थांबूया, जेव्हा प्रकाश येईल त्याच्यानंतर जाळं लावूया. आणि तो वाट पाहत असतो. एवढ्यात त्याच्या पायाला काहीतरी एक थैली लागते. तो थैली उचलतो, बाजूला ठेवतो, बघतो की त्यात दगड आहेत. तो एक दगड उचलतो आणि दूर पाण्यामध्ये टाकतो. आवाज येतो. तो आवाजानं तो उत्साहित होतो. दुसरा दगड उचलतो, टाकतो. वाहत्या पाण्यामध्ये दगड पडल्यानंतर त्याचा येणारा आवाज हा तुमचं मनोरंजन करत असतो. फार छान असतो. पाण्यामध्ये दगड टाकण्याचा असा खेळ मी पण खूप वेळा खेळलेलो आहे. प्रत्येक वेळा दगड टाकत असतो, वेळ जातो आणि एकदम दगड संपतात. शेवटचा एक दगड हातात असतो आणि प्रकाश पडतो. तो दगडाकडे पाहतो. ते दगड नव्हता तर एक रत्न होतं. आणि त्याच्या लक्षात येतं की आतापर्यंत आपण या पाण्यामध्ये दगड नाही, रत्न टाकली आहेत. आणि तो मोठमोठ्याने रडायला लागतो, स्वतःला हे करतो आणि शेवटी या मुद्द्यावर खुश होतो की चला, किमान एक रत्न तर माझ्यासाठी वाचलं. आणि अशा पद्धतीनं त्याला फार वाईट वाटतं. मित्रांनो, ही कथा त्या मच्छीमाराची नाही, ही जवळजवळ प्रत्येक माणसाची आहे. प्रत्येक माणसाला अशी एक बॅग सापडते आणि तो विचार करतो की त्या बॅगमध्ये दगड आहेत, हे काही कामाचे नाहीत, आणि तो फेकत राहतो. तुमचा प्रत्येक दिवस, दररोज तुम्हाला एक दिवस मिळतो, 24 तास. ह्या दिवसांचं तुम्ही सोनं करू शकला असता, जीवनामध्ये फार मोठा त्याचा वापर करू शकला असता, पण तुम्हाला ते महत्त्वाचे वाटत नाहीत आणि तुम्ही एक एक दिवस वाया घालवता. आणि जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा विचार करता की अरे, माझं हे राहून गेलं, माझं ते राहून गेलं, माझं असं झालं, माझं तसं झालं. मित्रांनो, प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये जे काही मिळालेलं त्या गोष्टींचा व्यवस्थित योग्य वापर करता यायला पाहिजे. अगदीच, म्हणजे वेळेचा सदुपयोग हा विद्यार्थ्यांनी केला पाहिजे असं तुम्ही म्हणताय. आणखी त्यावरून मला एक आठवतं, ते म्हणजे आता आपण बघतोय विद्यार्थी खूप हुशार आहेत, अभ्यासात अव्वल मार्क्स आणतात, पण जी कन्सिस्टन्सी अभ्यासाला लागते ती त्यांच्याकडे नसते. म्हणजे आपण असं म्हणतो ना की करत करत अभ्यास के जडमती होत सुजान, रसरी अवस्थ जात ते सिल्पर करत निषाद, असं कबीर म्हणालेत. तर मुलं कन्सिस्टन्सी ठेवताना दिसत नाही, कोणत्याही अभ्यासाचं रिव्हिजन करताना आपल्याला दिसत नाही, परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास असतो. तर त्या विद्यार्थ्यांना काय सांगा? मित्रांनो, मी 4 गोष्टी सांगत आलेलो आहे की जीवनात यश मिळवायचं असेल तर योग्य मार्गदर्शन, सातत्य, नियोजन आणि कठोर परिश्रम. ह्या 4ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या 4ही गोष्टींसाठी विद्यार्थ्यांकडून आम्ही त्यांच्या पाठीशी राहतो आणि ह्या 4ही गोष्टी करून घेतो. की सातत्य पण महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही यांचं कबीराचं उदाहरण दिलं तसं आर्य चाणक्यांनी पण सांगितलेलं आहे की जर बुद्धीचा वापर केला नाही म्हणजे तर तुमची विद्या हे सुद्धा विष बनतं.
तसं अभ्यास हे सातत्य प्रत्येक विद्यार्थ्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि जे तुम्हाला मिळालेलं आहे, यशस्वी मुलांना आठवड्याला 10 दिवस मिळतात आणि तुम्हाला 7 दिवस मिळाले असं नाही. त्यालाही 7 दिवस आहेत, तुम्हालाही 7 दिवस आहेत. त्यालाही तोच वेळ आहे, तुम्हालाही तोच वेळ आहे. जो विद्यार्थी वेळेचा योग्य सदुपयोग करतो त्याला जास्त मार्क मिळतात. आणि म्हणून मी कोचिंग क्लासेसमध्ये एक नवीन संकल्पना आणली की अनेक विद्यार्थी घरी येऊन शाळेत जातात, घरी येऊन क्लासला जातात, मग पुन्हा त्यांचा ह्या त्रिकोणामध्ये प्रवास, घर कॉलेज क्लास, घर कॉलेज क्लास, ह्या त्रिकोणामध्ये प्रवासामध्ये खूप वेळ वाया जातो. आणि हा वेळ वाया जाऊ नये म्हणून आम्ही आमचे चाटे रेसिडेन्शियल कॅम्पस तयार केले, निवासी शिक्षण संस्था तयार केल्या. सध्या पुण्यामध्ये अशी एक निवासी शिक्षण संस्था आहे, औरंगाबादमध्ये निवासी शिक्षण संस्था आहे. या ठिकाणी तुम्हाला नंबर पाहता येतील या शिक्षण संस्थांचे, आणि तुम्ही त्यांना कॉल करू शकता की या शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी म्हणजे कॉलेज तेच, क्लास पण तोच, पण दररोज प्रत्येक विद्यार्थ्याकडून 9 तास अभ्यास करून घ्यायचाच अशी तिथली सिस्टीम. प्रत्येक विद्यार्थ्याकडून. माझ्या ज्या काही शिक्षण संस्था आहेत, रेसिडेन्शियल कॅम्पस आहेत, त्या रेसिडेन्शियल कॅम्पसमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडून दररोज 9 तास अभ्यास करून घेतला जातो. 6 तास शिकवलं जातं आणि 3 ते 4 तास त्याला अभ्यास करायला लावला जातो. स्वाध्याय म्हणतात त्याला. आणि मी ज्या शाळेत शिकत होतो त्या शाळेत ही स्वाध्याय ही संकल्पना होती. आणि तीच संकल्पना मी चाटे क्लासेसमध्ये म्हणजे रेसिडेन्शियल कॅम्पसमध्ये येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी वापरतो की प्रवासाचा वेळ अभ्यासासाठी वापरा. दररोज मैदानावर जा, व्यायाम करा, खेळा, पण तुमचं भोजन हे वेळेवर व्हायला पाहिजे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, ह्या गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजेत. वेळेवर तुम्ही भोजन घेतलं पाहिजे, म्हणजे मग तुमच्या शरीराला त्रास होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी रेसिडेन्शियल कॅम्पसमध्ये फार व्यवस्थित पाहता येतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासामध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणता येते. आणि हे चाटे रेसिडेन्शियल कॅम्पसमध्ये आम्ही सातत्यानं करत आलेलो आहोत. अगदीच, म्हणजे 24/7 आपण म्हणू शकतो विद्यार्थी अभ्यासामध्येच असतो आणि त्यामुळे त्याचे रिझल्ट्सही खूप छान मिळतात. पण सर, आजकाल आपण बघतोय बरीच विद्यार्थी हे आहेत ते मोबाईलच्या मागे लागलेले आहेत, गॅजेट्सच्या मागे लागले आहेत. त्यामुळे कुठेतरी अभ्यासाकडे दुर्लक्ष होत जातोय. तर अशा विद्यार्थ्यांना काय सांगा? एक, मित्रांनो, तुम्हाला आयुष्यात काय हवंय? तुम्हाला जर आयुष्यात जे मिळालंय त्यात समाधान मानायचं असेल तर मग तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुम्हाला जर काही कमवायचं असेल, मिळवायचं असेल, तर तुम्हाला काही गोष्टींचा त्याग करावाच लागेल. आणि हा त्याग हा आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो की मोबाईलपासून दूर राहा. मोबाईलचा कमीत कमी वापर, गरजेपुरताच वापर, पण मोबाईलपासून दूर राहा. फार दूर राहू शकत नाहीत, मान्य आहे, थोडाफार वापर करा. आमच्या रेसिडेन्शियल कॅम्पसमध्ये विद्यार्थी मोबाईल वापरतच नाही. पण याचा अर्थ कॉम्प्युटर वापरत नाही का, इंटरनेट वापरत नाही का? वापरू शकतो, पण त्याची वेळ ठरलेली आहे आणि त्या वेळेपुरतंच वापरू शकतो. दिवसभर मोबाईलवर पाहत बसलाय, काहीतरी रील्स पाहत बसलाय, यातून काय मिळणार आहे? काय मिळणार नाही. बरोबर. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी स्वतःला मोबाईलपासून दूर ठेवलं पाहिजे. जी गोष्ट तुमची वेळ खाते ती गोष्ट तुम्हाला जीवनामध्ये फार त्रासदायक होणार आहे. आणि म्हणून चाटे रेसिडेन्शियल कॅम्पसमध्ये आम्ही मोबाईलचा वापर करू देत नाही. इंटरनेट आहे, इंटरनेट वापरू शकता. अगदी बोलण्याचा सुद्धा वेळ ठरवलेला आहे आम्ही की त्या वेळेतच तुम्ही बोलू शकता, बाकी तुम्ही बोलू नका. कारण बोलून बऱ्याच वेळा आपण आपली शक्ती गमावत असतो, शक्ती घालवत असतो, आणि ज्याच्याशी बोलतो त्याची पण शक्ती घालवतो. तुम्ही माझ्या कॅम्पसमध्ये पाहाल की माझ्या कॅम्पसमध्ये जेव्हा विद्यार्थी चालतात, म्हणजे उदाहरणार्थ क्लासरूममधून भोजनासाठी निघालेले आहेत, तर हे विद्यार्थी एकमेकांशी बोलत नाहीत. तुम्ही माझ्या कॅम्पसमध्ये येऊन पहा, विद्यार्थी जेव्हा जेवण करत असतात तेव्हा ते एकमेकांशी बोलत नाहीत. प्रत्येकजण आपापल्या विचारात असतो,
प्रत्येकजण आपापल्या काय करायचंय याच्यात असतो आणि त्याचा त्याला फायदा होतो. हां, बोलण्यासाठी तुम्हाला जर काही दिवसातले 2 तास ठरलेले आहेत त्यावेळेस तुम्ही बोलू शकता, गप्पा मारू शकता, दिल खोल के बोला त्यावेळेस. आम्ही त्यावेळेस अडवत नाही. पण जेव्हा तुम्ही अभ्यास करताय, क्लासरूममध्ये बसलेले आहात आणि बोलताय, ही एक शिस्त ही गरजेची आहे. तर विद्यार्थी मित्रांना एक कहाणी मी जशी सांगितली मच्छीमाराची, की तुम्हाला जे काही मिळालंय हे दगड नाहीत, महत्वाची गोष्ट आहे, रत्न आहेत ही. तुम्हाला मिळालेला प्रत्येक दिवस हा तुमचं रत्न आहे, परमेश्वराने तुम्हाला दिलेलं. एक गोष्ट बालवाडीची सांगतो. एक बालवाडीमध्ये एक विद्यार्थी शिकत होता, लहान मुलगा. बालवाडीमध्ये काय, त्याचं वय 5-6 वर्ष. शिक्षिका त्याला बेरीज शिकवत होत्या की 1 आणि 1 2 होतात, 2 आणि 1 3 होतात, 3 आणि 1 4 होतात वगैरे, असं व्यवस्थित त्याला समजावून सांगत होते. त्या मुलाला विचारलं, बाळा तुला समजलं का? मुलगा म्हटलं, हो मॅडम, मला समजलं, मला बेरीज समजली. बरं, म्हणे आता मी तुला एक प्रश्न विचारू का? तो मुलगा म्हटला, हो मॅडम विचारा ना, काय प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम नाही. तर शिक्षिकेने प्रश्न विचारला की तुला मी 1 सफरचंद दिलं, मी तुला आणखी 1 सफरचंद दिलं, मी तुला आणखी 1 सफरचंद दिलं, आता तुझ्याकडे किती सफरचंद झाले? शिक्षिकेला 3 उत्तर अपेक्षित होतं. मुलगा म्हटला 4. शिक्षिका परेशान झाल्या की 4 उत्तर कुठून आलं? पुन्हा तोच प्रश्न विचारला, मुलगा पुन्हा 4च उत्तर देतोय. शिक्षिका हाडाची शिक्षिका होती. तिने चपराशाला बोलावून बाजारातून सफरचंदाची कुंडी मागवली आणि मुलाला 1 सफरचंद दिलं. हे बघ, मी तुला 1 सफरचंद दिलं, आणखी 1 दिलं, आणखी 1 दिलं, आता तुझ्याकडे किती सफरचंद झाले? मुलगा म्हटलं 4. शिक्षिका परेशान. ती म्हणे 1 2 3 सफरचंद आहेत, तू 4 कसा सांगतोयस? 4 कसे झाले? तो त्याने बॅग उघडली, बॅग मधून 1 सफरचंद काढलं, सफरचंद समोर ठेवलं आणि म्हणे, मॅडम हे 4थं सफरचंद. मित्रांनो, या कथेमध्ये एक महत्वाचा संदेश दडलेला आहे. त्याला आपण 4थं सफरचंद म्हणूया. की शिक्षिकेला अपेक्षित होतं की याच्याकडे 3च सफरचंद आहेत, यांनी 3च उत्तर दिलं पाहिजे, पण त्यांनी सांगितलं माझ्याजवळ 1 4थं सफरचंद आहे. मित्रांनो, या कथेमध्ये हे 4थं सफरचंद काय हे मी तुम्हाला समजावून सांगितलं पाहिजे. एक आई आपला मुलगा 2 तासांसाठी बालवाडीत जाणार आहे, तर त्यावेळेस त्याला भूक लागू शकते आणि त्याला भूक लागली तर त्यांनी सफरचंद काढावं आणि खावं, अशी आईची अपेक्षा असते. तो मुलगा तसं करतोय. जीवनामध्ये आपणाला ज्या परमेश्वराने इथं पाठवलेलं आहे, पृथ्वीवर पाठवलेलं आहे, आयुष्य जगायचे, 100 वर्षाचं जीवन जगायचे, या माणसाला काय काय अडचणी येतील? परमेश्वर म्हणेल, मी तर तुझ्यासोबत नसेल, पण मी तुला सगळं दिलेलं आहे आणि तू त्याचा वापर करायचा आहे आणि तू तुझं जीवन जगायचं. हे ते 4थं सफरचंद आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाजवळ जे जे काही आहे, आपली बुद्धी आहे, हात आहेत, डोळे आहेत, नाक आहेत, तोंड आहे, जे काही परमेश्वराने दिलेले, आणि हे फक्त तोंड नाही, हे फक्त कान नाहीत, हे फक्त डोळे नाहीत, हे डोळे फक्त समोर दिसेल ते नाही, त्याच्या पलीकडे पाहू शकतात आणि त्याच्या पलीकडे पाहायला शिकणं हे खरं शिक्षण आहे. आणि हे प्रत्येक विद्यार्थ्याला दिलं पाहिजे की तू तुझ्या नजरेच्या पलीकडे बघ, दूर बघ. तू फक्त 2-4 वर्ष जगणार नाहीयेस, तुला आयुष्य जगायचंय, 100 वर्षाचं आयुष्य जगायचंय. असं आयुष्य जगत असताना तुला जी काही बुद्धिमत्ता लागेल, तुला जे काही शिक्षण लागेल, हे शिक्षण व्यवस्थेतून दिलं गेलं पाहिजे. बरोबर. प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आम्ही त्याला ही 4थ्या सफरचंदाची संकल्पना समजावून सांगतो आणि प्रत्येकाजवळ असतं. ते 4थं सफरचंद शिक्षिकेने दिलेलं नव्हतं, आईनं दिलेलं होतं. तुमची बुद्धिमत्ता, तुमच्या जवळच्या, तुमच्या शरीरातल्या अनेक गोष्टी ह्या परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या. मी अनेक गोष्टी लक्षात ठेवू शकतो. का लक्षात ठेवू शकतो? कारण
माझ्या जीवनातली प्रत्येक गोष्ट मी साठवून ठेवावी, लक्षात ठेवावी, ही परमेश्वराची इच्छा आहे आणि त्यांनी आपल्याला बुद्धी दिलेली आहे. या बुद्धीचा योग्य वापर कसा करायचा हे चाटे क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही शिकवत आलेलो आहोत. अगदीच, म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये सुप्त गुण असतात आपल्याला मिळालेले. आपण जेव्हा जन्मतो तेव्हा आपल्याला मिळतात, मात्र त्या सुप्त गुणांचा आपण विकास करायला हवा प्रत्येकाने. निश्चितच मला याविषयी अजून जाणून घ्यायचंय, मात्र वेळ झालेली. एका छोट्याशा काळामध्ये एक फॅड आलं होतं, ते म्हणजे ऑनलाईन शिक्षणाचं. तर मला हा प्रश्न विचारावासा वाटतो, कारण आपण मोबाईल बद्दल तर बोललेलोच आहोत, तर म्हणून मला प्रकर्षाने विचारावासा वाटतो की ऑनलाईन शिक्षण किती महत्वाचं आहे, खरंच महत्वाचं आहे का, आणि त्याद्वारे जे रेग्युलर शिक्षण आहे त्या तोडीचं शिक्षण आपल्याला घेता येतं का? एक उदाहरण सांगतो. स्वीडननी जेव्हा ह्या तांत्रिक प्रगती सुरू झाली आणि डिजिटलचं महत्त्व खूप वाढलं, तेव्हा स्वीडन देशाने पूर्ण ऑफलाईनचं महत्त्वच कमी करून टाकलं आणि सगळं शिक्षण ऑनलाईन करून टाकलं. विद्यार्थ्यांच्या हातात वही नको, पुस्तक नको, पाठांतर नको, काही नको, फक्त प्रत्येकालाच टॅबलेट दिले, टॅब दिले आणि याच्यातून तुम्ही शिका वगैरे. आणि 10 वर्षानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेची पूर्ण वाट लावून टाकलेली आणि त्यांनी पूर्ण डिसिजन बदलले आणि आता पूर्णपणे ऑफलाईन झालं. मॅडम, ऑनलाईन शिक्षणाचा एक दोष आहे की ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचा संपर्क नसतो प्रत्यक्ष. हा प्रत्यक्ष संपर्क फार महत्वाचा आहे. मी जेव्हा विद्यार्थ्यांच्या समोर स्वतः असतो आणि त्या विद्यार्थ्याशी बोलत असतो, त्याला समजावून सांगत असतो, तेव्हा तो फक्त शब्द पाहत नाही, माझी देहबोली पाहत असतो, माझे शब्द पाहत असतो आणि त्याचा जो काही परिणाम होत असतो किंवा त्याचं जे काही एक अटेन्शन मिळत असतं, हे अटेन्शन ऑनलाईनवर मिळूच शकत नाही. मी मागच्या 40 वर्षामध्ये खूप लोक माझ्याकडे आले, मी प्रत्येकाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगत आलेलो आहे की बाबा रे, ऑनलाईनचा वापर शिक्षणासाठी नाही होऊ शकत. विद्यार्थी, अगदी मी चित्रपट निर्माता आहे, चित्रपटांबद्दल आपण बोलूच, पण एखादा चित्रपट कितीही चांगले स्टार असले पण कथेत दम नसेल तर अगदी काही मिनिटांमध्ये लोक चित्रपट बंद करून टाकतात किंवा चित्रपट पाहणं बंद करतात, सिनेमाघरातून उठून जातात. म्हणजे आता एक मागं काही वर्षांपूर्वी आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांचा ठग्स ऑफ हिंदुस्तान चित्रपट आला होता आणि काही तासांमध्ये पूर्ण देशभरातले थिएटर्स ओस पडले. खूप वेळा असं होतं कारण होल्डिंग कॅपॅसिटी नसते. जेव्हा शिक्षक समोर असतो तेव्हा शिक्षणासाठी आवश्यक ती होल्डिंग कॅपॅसिटी सगळ्यात जास्त असते आणि त्यामुळं ऑनलाईनवर खरोखर कुणी फार प्रयोग करण्यात अर्थ नाही. ऑनलाईनवर तयार होणारा व्हिडिओ हा फक्त मनोरंजन करू शकतो आणि तेही त्यात मनोरंजनाची क्षमता असेल तर. फार फार तर तुम्ही आपापसात जर बोलत असाल तर एकमेकांना ऑनलाईनचा वापर बोलण्यासाठी करू शकता, त्याचा उपयोग होऊ शकतो. पण शिक्षक शिकवतायत आणि तो व्हिडिओ बघून विद्यार्थ्यांनी शिकावं, ह्या पद्धतीचं शिक्षण होऊ शकत नाही. ऑनलाईनवर वेळ घालवू नका, काही रिझल्ट मिळत नाही त्यातून, मिळालाही नाही. स्वीडनलाही तो मिळाला नव्हता आणि आता जे प्रयत्न करणारे हे बायजूस वगैरे लोक आहेत त्यांनाही तो मिळाला नाही. किंवा जे लोक ऑनलाईनमध्ये गेले त्यांनी मेहनत तर खूप केली पण हा रिझल्ट मिळू शकत नाही. विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणायची असेल तर विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर आले पाहिजेत. ही गोष्ट फार महत्वाची आहे, हे सूत्र कायम लक्षात ठेवा. अगदीच, निश्चितच. तर थोडासा वेगळा प्रश्न तो म्हणजे मगाशी तुम्ही चित्रपटांबद्दल बोललात म्हणून, आणि इतकी उत्कृष्ट असे चित्रपट तुम्ही निर्माण केलेले आहेत, निर्मिती केलेली आहे. चिमणी पाखरसारखा चित्रपट, प्रत्येकाला रडवणारा, एक हळवा कोपरा जागा करणारा, या चित्रपटाकडे कसं काय वळलात? एक गोष्ट आहे की शिक्षणाचं मूळ सूत्र आहे स्वप्न पाहणं. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी स्वप्न पाहायला शिकवतो आणि त्याचं भविष्य घडवण्यासाठी मनापासून प्रयत्न आम्ही चाटे क्लासेसमध्ये करत असतो. मी असा विचार केला की अनेक लोक आहेत जे शिक्षणाकडे नाहीत वळले किंवा त्यांना पाहिजे ते शिक्षण नाही मिळालं, पण म्हणून काही त्यांना स्वप्न पाहण्याचा अधिकार नाही का? सिनेमा हे स्वप्न पाहायला शिकवणारं क्षेत्र आहे आणि त्यामुळं प्रत्येक माणसाने आयुष्यात चित्रपट पाहायलाच पाहिजे. जी माणसं असं म्हणतात आम्ही चित्रपट पाहत नाही,
तो माणूस मागासलेला आहे असं लक्षात ठेव. हे अतिशय जाणीवपूर्वक मी एक वाक्य करतो की जो माणूस म्हणतो मी चित्रपट पाहत नाही, प्रचंड मागासलेला माणूस आहे, बौद्धिकदृष्ट्या मागासलेला माणूस आहे. चित्रपट पहा आणि त्या चित्रपटामधून ती जी कॅरेक्टर्स तुला काहीतरी सांगतायत, शिकवतायत, शिकण्याचा प्रयत्न कर. याच्या पलीकडं आणि माझं एक स्वतःचं मत आहे की जी लोक इतरांसाठी जगतात, इतरांचं मनोरंजन करतात, परमेश्वर तिथंच रमलेला असतो. खरंय. आणि आम्ही असं मानतो की आम्ही चित्रपट बनवतोय, पण आम्ही बनवतोय वगैरे काही खरं नाही हो. हा चित्रपट परमेश्वरच आमच्याकडून बनवून घेत असतो. आणि जेव्हा लोकांसमोर येतो तेव्हा जसं तुम्ही चिमणी पाखरचं सांगितलं की हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक लोक भावनिक झाली. अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक पडला. एक मुस्लिम महिला मला भेटली काही वर्षांपूर्वी आणि तिने सांगितलं मी तुमचा चित्रपट पाहिला आणि आयुष्यात ठरवलं की जी लहान मुलं आहेत, गरीब माणसं आहेत, ज्या अडचणीतली माणसं आहेत, त्यांना मदत करण्यासाठी मी माझं आयुष्य वापरलं पाहिजे. आणि त्यांनी पूर्ण त्यांच्या आयुष्यात अनेक लोकांना प्रचंड मदत केली. आणि त्यांनी मला सांगितलं की हे मी तुमचं चिमणी पाखरं चित्रपट पाहून शिकले. तर मला लोकांना स्वप्न पाहायला शिकवणं, जीवनामध्ये बदल करायला शिकवणं मी करू शकतो. चित्रपटामध्ये मनुष्य चित्रपटातल्या कॅरेक्टरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ह्या जवळीकीमुळं त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा घडून येत असते. आज देशामध्ये ज्या काही बदल झालेले आहेत भारतामध्ये, याच्यामध्ये भारतातल्या अनेक अभिनेत्यांचा फार मोठा प्रभाव आहे. राज कपूर असतील, देवानंद असतील, अमिताभ बच्चन असतील किंवा दिलीप कुमार असतील, यांचा फार मोठा प्रभाव आहे. अगदी हेमा मालिनी सारख्या अभिनेत्रीमुळं या देशामध्ये जागोजाग पार्लर्स उघडली. आपण सुंदर दिसलो पाहिजे, हेमा मालिनीच एकटी का? त्यामुळे पूर्वी असं वाटायचं की सुंदर कोण, तर हेमा मालिनी. आज प्रत्येक गल्लीत 10 हेमा मालिनी आहेत. निश्चितच, कारण आपण बघतो की या सगळ्याचाच प्रभाव पडत असतो. आणि तुम्ही सर इथे येऊन या विद्यार्थ्यांना एक मुलाचं जे मार्गदर्शन केलेलं आहे, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर तसाच प्रभाव पडणार आहे. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.